नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्ष एज्युकेशनल चॅनलवरती. आय होप सगळ्यांचा अभ्यास सुरू असणार आहे. अभ्यास बंद करायचा नाही, तो अभ्यास करायलाच पाहिजे. ओके, कुठल्याही परीक्षेसाठी, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह, स्पेशली कॉम्पिटेटिव्ह स्पर्धात्मक परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यासात कंटिन्युअस महत्त्वाची आहे, कंटिन्युइटी महत्त्वाची आहे, कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर भरपूर साऱ्या प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी आपण इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिप एक्झामची आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू केलेली होती. त्यातला आपण हा पुढचा टॉपिक बघणार आहोत. याआधी बरेचसे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. ते टॉपिक तुम्ही सगळ्यांनी नसतील बघितले तर बघून घ्यायचे आहेत. जे कोणी या व्हिडिओला नवीन बघत आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. मी म्हणणार नाही की आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर तुमच्या ओळखीमध्ये कुणी असेल त्यांना शेअर करा. हे सगळं व्हिडिओच्या शेवटी तुम्ही ठरवायचं आहे. ठीक आहे. तर आज आपण इथं बघणार आहोत गणित या विषयाशी संबंधित ऑपरेशन्स ऑन नंबर हा जो सेकंड टॉपिक आहे त्यातला एक सब टॉपिक स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ या उपघटकावरती आपण आज बघणार आहोत. तर आता मग सुरू करूया. या विषयीचे क्वेश्चन्स म्हणण्यापेक्षा या विषयीचे आपण आधी थेअरी बघूया की हा नेमकी थेअरी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, ठीक आहे, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने आपण नेमकं काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. चला, पहिल्यांदा स्क्वेअर म्हणजे काय? वेन अ नंबर इज मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ. ठीक आहे, एखादा नंबर घेतला, सपोज मी 10 घेतला आणि त्या 10 नंबरला त्याच 10 नंबरने मल्टिप्लाय केलं तर हा जो पॅटर्न आहे या पॅटर्नला म्हणतात स्क्वेअर. ओके, या पॅटर्नला काय म्हणतात? स्क्वेअर म्हणतात. तर लक्षात घ्या, आपण इथे आत्ता लिहिताना मी 10च्या वरती डोक्यावरती 2 लिहिला. हा 10 माझा बेस आहे, हा महत्त्वाचा आहे. हा इंडेक्सेस म्हणजे घातांकामध्ये तुम्हाला लक्षात येईलच की खालचा जो नंबर असतो हा बेस असतो, पाया असतो. ठीक आहे, आणि याच्या डोक्यावरती जो नंबर असतो तो असतो इंडेक्स म्हणजे पॉवर. ठीक आहे, आता हे पॉवर काय रिप्रेझेंट करते की हा जो बेस आहे हा बेस किती वेळा मल्टिप्लाय करायचा आहे. जर 2 असेल तर तो 2 वेळा मल्टिप्लाय करायचा आहे. ही जी गोष्ट आहे ही पॉवर सांगते. ठीक आहे, म्हणजे समजा जर 10च्या डोक्यावरती 4 असेल तर हा 10 मला 4 वेळा मल्टिप्लाय करायचा आहे असं हा इंडेक्स सांगतो. यातलाच एक स्पेशल टाईप आपण बघू शकतो. जर त्याच्या डोक्यावरती 2 असेल तर त्याला म्हणतो आपण स्क्वेअर नंबर्स. ठीक आहे, तो टॉपिक कुठं येतो? स्क्वेअर नंबर्समध्ये येतो. ओके, माझ्यामध्ये लक्षात काय ठेवायचं? वेन अ नंबर, कोणताही एक नंबरला जर त्याच नंबरने मल्टिप्लाय केलं तर त्याला जी मेथड तयार होते त्याला म्हणतो आपण स्क्वेअर. ओके, आता मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला एक प्रोडक्ट भेटणार आहे. ठीक आहे, त्या प्रोडक्टला म्हणतो आपण स्क्वेअर. ओके, एक नंबर घेतला, एक्झाम्पल घेऊया पाहिजे तर आपण इथं सपोज मी एक्झाम्पल घेतलं 10. ठीक आहे, सोपं एक्झाम्पल घेऊया सुरुवातीला. 10 हा काय माझा एक नंबर आहे. ओके, हा माझा काय एक नंबर आहे. या नंबरला सेम नंबरने मी मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, सेम नंबरने मल्टिप्लाय केलं. आता हे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर माझ्याकडे एक प्रोडक्ट आला 100. हे काय झाला? प्रोडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन केल्यानंतरचा आन्सर आहे त्याला प्रोडक्ट झाला 100. या प्रोडक्टला म्हणतात स्क्वेअर नंबर किंवा फक्त स्क्वेअर म्हटलं तरी चालेल. याला काय म्हणतात? स्क्वेअर म्हणतात. आणि हा जो नंबर आहे अँड दॅट नंबर, कुठला नंबर? जो आपण नंबर कन्सिडर केला होता मल्टिप्लिकेशनमध्ये, त्या नंबरला म्हणतात स्क्वेअर रूट ऑफ द प्रोडक्ट. या प्रोडक्टचं काय झालं? हा जो नंबर आहे हा काय झाला? तुमचा स्क्वेअर रूट झाला. ठीक आहे, हे लक्षात आलं. आता यांना लिहिता कसं लक्षात घ्यायचं बघा तुम्हाला. समजा मी नंबर घेतला 10 नको, आपण जरा दुसरं घेऊया. ठीक आहे, सपोज मी एक्झाम्पल घेतलं 9 काय आहे? हा माझा नंबर आहे. या नंबरचं मला काय करायचं आहे? स्क्वेअर करायचं आहे. ओके, 9 × 9 करायचं आहे. लिहिताना आपण कसं लिहिणार आहे? 9^2. 9च्या डोक्यावरती 2 लिहायचं आहे, 9च्या डोक्यावरती 2 लिहायचं आहे, म्हणजे हा झाला 9 स्क्वेअर. 9 स्क्वेअर केल्यानंतर मला जो प्रोडक्ट भेटला तो झाला 1. हा जो 81 आहे या 81ला म्हणतात स्क्वेअर. या 81ला काय म्हणतात? स्क्वेअर. आता मला याच्या उलटं करायचं आहे. जर माझ्याकडे 81 दिला आहे, ओके, 81 दिला आहे आणि याचं स्क्वेअर रूट विचारलं आहे किंवा
मला प्रश्न असा आहे की हा 81 जो आहे हा 81 कोणाचा स्क्वेअर आहे, तर त्याचं उत्तर येणार आहे 9. ओके, मग या केसमध्ये या 9ला म्हणतात स्क्वेअर रूट. दोन्हीमध्ये फरक आहे. ओके, दोन्हीमध्ये फरक आहे. 81 कोणाचा स्क्वेअर आहे, 9चा स्क्वेअर आहे. त्यामुळे या 9ला आपण इथं काय म्हणणार आहे, खालच्या केसमध्ये या सेकंड केसमध्ये त्याला म्हणणार आपण स्क्वेअर रूट म्हणणार आहे त्या 9ला. ठीक आहे, आता स्क्वेअर दाखवण्यासाठी आपण त्याच्या डोक्यावरती 2 लिहिला होता. मग स्क्वेअर रूट दाखवण्यासाठी इथं पण काहीतरी सिम्बॉल असा पाहिजे. तर तो सिम्बॉल लक्षात ठेवा, तो सिम्बॉल नेहमी या टाईपमध्ये तो लिहायचा आहे. हा जो सिम्बॉल आहे, ठीक आहे, हा जो सिम्बॉल आहे हा कुठला आहे, स्क्वेअर रूटचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, स्क्वेअर रूटचा सिम्बॉल आहे. याच्यामध्ये कोणताही नंबर असू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये कोणताही नंबर असू शकतो. त्याच्यावरती जर असं सिम्बॉल दिसलं तर समजून घ्यायचं की आपल्याला त्या नंबरचा स्क्वेअर रूट काढायचा आहे. ओके, आता याचं आणखीन एक मिनिंग होतं, जो काही नंबर आहे त्या नंबरचा पॉवर ही 1/2 असते. ठीक आहे, स्क्वेअर रूटचं मिनिंग काय असतं, जो काही नंबर आहे त्याच्या डोक्यावरची पॉवर ही 1/2 असते. हे त्याचं मिनिंग आहे, हे लक्षात ठेवायचं. कोणाचं, स्क्वेअर रूटच्या सिम्बॉलचं मिनिंग. ठीक आहे, आणखीन एक इथं गोष्ट लक्षात घेण्यासाठी आहे. जर तुम्हाला विचारलं, हा क्वेश्चन तुम्हाला विचारतील की नाही शंका आहे मला, पण जरी विचारलं, हा जो सिम्बॉल आहे ह्या सिम्बॉलच्या या कॉर्नरला एक नंबर असतो. मी ग्रीन डॉट दिलाय, तिथे एक नंबर असतो. ठीक आहे, स्क्वेअर रूटच्या केसमध्ये हा बाय डिफॉल्ट तुम्हाला 2 घ्यायचा असतो. स्क्वेअर रूटच्या केसमध्ये हा बाय डिफॉल्ट तुम्हाला काय घ्यायचा असतो, 2 घ्यायचा असतो. ओके, मग जर तुम्हाला एखाद्या वेळेस क्यूब रूट विचारलं किंवा फोर्थ रूट विचारलं तर त्या केसमध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली तिथं 3 नंबर तो मेन्शन करावा लागतो या टाईपमध्ये. ठीक आहे, आणि तो थोडासा स्मॉल फॉन्टमध्ये लिहिला जातो, छोट्या अक्षरामध्ये लिहिला जातो. पण जर नंबर लिहिलेला नसेल तर इथं लक्षात काय घ्यायचं, इथं जसं बघा 81चं इथं बघा, इथं नंबर लिहिलेला नसेल तर तिथं ॲटोमॅटिकली काय लक्षात घ्यायचं, तिथं बाय डिफॉल्ट तुमचा नंबर काय असणार आहे, 2 असणार आहे. ओके, म्हणजे जर क्वेश्चन विचारला व्हॉट इज द पोझिशन, आता इथं मी एक्स लिहिला. ओके, 81च्या इथं मी एक्स लिहिला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स इन द सिम्बॉल, असं प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती पाहिजे एक्सची व्हॅल्यू जर काहीच दिली नसेल तर 2 घ्यायची, डायरेक्ट बाय डिफॉल्ट 2 घ्यायची. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. तर हे लक्षात आलं सगळ्यांच्या. पुढे एक स्टेटमेंट बघा, स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज कॉल्ड परफेक्ट ऑर कम्प्लीट स्क्वेअर नंबर. ओके, इथं आपण 9 घेतला, 9चा स्क्वेअर किती आला, 81 आला. हाच 81 जो आहे यालाच आपण कधी कधी परफेक्ट किंवा कम्प्लीट स्क्वेअर नंबर म्हणतो. ठीक आहे, यालाच कधी कधी शब्द वापर, म्हणजे असं ह्याच्यामध्ये जास्त फरक नाही आहे, पण काही ठिकाणी वर्डिंग वापरतात परफेक्ट आणि कम्प्लीट स्क्वेअर नंबर. आता हे का वापरतात हे तुम्हाला पुढं मी पुढच्या काही 2-3 स्लाईडमध्ये सांगेल की याला असं का म्हणतात, परफेक्ट आणि कम्प्लीट स्क्वेअर नंबर का म्हणतात हे तुम्हाला कळून जाईलच. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे बघा बरं का, मी आणखीन एक एक्झाम्पल घेतो. सपोज मी 5 घेतला, 5चा स्क्वेअर केला. ओके, स्क्वेअर ऑफ 5 मला विचारलं आहे. ठीक आहे, इथं मी थोडंसं वर्डिंगमध्ये लिहितो, स्क्वेअर ऑफ 5. स्क्वेअर ऑफ 5 काय येणार आहे, 5 × 5 म्हणजे 25 येणार आहे, बरोबर, हे लक्षात आलं. तर या केसमध्ये हा 25 काय झाला, स्क्वेअर नंबर झाला, परफेक्ट स्क्वेअर नंबर झाला, आणि हा काय झाला माझा फक्त जस्ट अ नंबर झाला. हे लक्षात आले, हे लक्षात आले. हा काय झाला, स्क्वेअर नंबर झाला, आणि 5ला काय म्हणू शकतो आपण, स्क्वेअर रूट ऑफ 25 म्हणू शकतो. ओके, 25चा स्क्वेअर. आता पुढचा क्वेश्चन जो महत्त्वाचा आहे, जर आता मी म्हटलं की मला स्क्वेअर ऑफ 25 पाहिजे. ओके, स्क्वेअर ऑफ 25, तर याचं उत्तर येतं 625. तर या केसमध्ये, कुठल्या केसमध्ये, या केसमध्ये, एकच मिनटं, या केसमध्ये हा 625 आहे, हा काय झाला तुमचा स्क्वेअर नंबर झाला, आणि या ठिकाणी हा जो 25 आहे हा झाला फक्त नंबर किंवा स्क्वेअर रूट ऑफ 625. ठीक आहे, दोन्ही केसेस वेगळ्या आहेत, दोन्ही केसेसमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. बघा बरं का नीट, जेव्हा 5 होता तेव्हा त्याचा स्क्वेअर झाला 25. 25 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, 5 हा त्याचा स्क्वेअर रूट आहे. बट जेव्हा मी 25चा स्क्वेअर घेतला तेव्हा 625 आला.
625 हे त्याचं आन्सर आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर आणि याचं स्क्वेअर रूट आहे 25 आणि 25चं स्क्वेअर रूट आहे पुन्हा 5. ओके, 2 वेगवेगळ्या केस आहे. समजले? 2 वेगवेगळ्या केस आहे. त्यामुळे कोणता नंबर कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीनं बिहेव करतोय हे लक्षात आलं पाहिजे. हे कसं आहे माहिती आहे का? समजा एक मुलगा आहे. ओके, प्रत्युष नावाचा एक मुलगा आहे. ठीक आहे, तो घरामध्ये त्याच्या आईवडिलांनी काहीतरी निकनेम ठेवला असणार आहे. ओके, शाळेमध्ये त्याच्या मित्रांनी काहीतरी वेगळं नाव ठेवलं असणार आहे. टीचर्सने काहीतरी वेगळं नाव ठेवलं असणार आहे. जर तो खेळायला गेला असेल त्या खेळायला गेलेल्या प्लेयर्सने काहीतरी वेगळं नाव ठेवलं असेल. बरोबर? अशा केसमध्ये तो व्यक्ती किंवा तो मुलगा सेम आहे. बरोबर? तो मुलगा सेम आहे, बट तो ज्या पोझिशनवरती आहे किंवा ज्या प्लेसवरती आहे त्यानुसार त्याचं कॅरेक्टर बदलत जाते. ओके, म्हणजे जर तो स्कूलमध्ये गेला तर तो स्टुडंट झाला. ठीक आहे, खेळायला गेला तर तो प्लेयर झाला. फ्रेंडमध्ये गेला तर तो फ्रेंड झाला. ठीक आहे, उद्या तो जॉबला जाईल. जॉबला गेल्यानंतर तो एम्प्लॉईज होतो. तर या टाईपमध्ये पर्सन सेम आहे, बट तो कोणत्या पोझिशनवर आहे त्यानुसार त्याचं कॅरेक्टर किंवा त्याला डेझिग्नेशन जे असतं ते चेंज होतं. त्या टाईपमध्ये 25 हा नेमका कुठे आहे त्याच्यानुसार त्याचं डेझिग्नेशन किंवा त्याला जे आपण नाव दिलेलं आहे ते चेंज होणार आहे. जर 25 हा जो 5चा स्क्वेअर असेल तो परफेक्ट स्क्वेअर नंबर होणार, बट 625च्या केसमध्ये 25 हा परफेक्ट स्क्वेअर नाही होणार. तो काय होणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ 625. ठीक आहे, दोन्हीमध्ये फरक आहे. त्यामुळे कोणता नंबर कोणत्या पोझिशनवरती आहे हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आय होप की हे कळालं असेल. कोणता नंबर कोणत्या पोझिशनवरती आहे त्यानुसार तुम्हाला ते डिसाईड करायचं की परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणता आहे आणि त्याचा स्क्वेअर रूट कोणता आहे. ठीक आहे, म्हणजे 25 या ठिकाणी दोन्ही प्रकारचा रोल काय करतोय? तो प्ले करतोय. जेव्हा 5ची केस असते तेव्हा तो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. जेव्हा 625ची केस असते तेव्हा तो स्क्वेअर रूटचा रोल प्ले करतो. ओके, आय होप हे सगळ्यांना लक्षात आलं असेल. ह्याच्यामध्ये गडबड होऊ द्यायची नाही. ह्याच्यामध्ये ट्विस्ट करणारे प्रश्न कदाचित विचारू शकतात. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. नाहीतर काही जण म्हणतात सर 5चा स्क्वेअर 25 आणि 25चा स्क्वेअर 625, मग 625 पण परफेक्ट स्क्वेअर आहे, 25 पण परफेक्ट स्क्वेअर आहे. उत्तर तुमचं म्हणणं बरोबर नाही, चुकीचं नाही आहे, बरोबर आहे. बट तुम्ही जो 25 म्हटलाय हा 25 5च्या केसमध्ये म्हणताय का 625च्या केसमध्ये म्हणताय त्याच्यावरती तुमचा आन्सर मार्क ठरणार आहे. जर तो 5च्या केसमध्ये असेल तो परफेक्ट स्क्वेअर नंबर करेक्ट आहे, बट जर तो 625च्या केसमध्ये असेल तर तो परफेक्ट स्क्वेअर नंबर असणार नाही, तो असणार आहे स्क्वेअर रूट असणार आहे. ओके, आय होप ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. पुढे जाऊया. आता स्क्वेअर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कोणाकोणाचे लक्षात ठेवायचे आहेत? ॲटलिस्ट मिनिमम म्हणतोय बरं का मी, मिनिमम कोणताही विद्यार्थी असू द्या, फक्त स्कॉलरशिप नाही, मी कोणताही विद्यार्थी म्हणते. स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांचं तर थोडं ॲडव्हान्सच करायचं आहे, पण कुठलाही विद्यार्थी असू द्या, कुठलाही स्टुडंट असू द्या, त्याला 1 to 30 पर्यंतचे स्क्वेअर हे तोंड पाठ पाहिजे म्हणजे झोपेतनं उठून विचारलं तरी तुम्हाला आले पाहिजे. आणि एका झटक्यात तुम्हाला लिहायला सांगितलं, तुम्ही 5 मिनिटाच्या सगळे पाठ असे दाना लिहून काढले पाहिजे. ठीक आहे, इथं तुम्हाला स्क्वेअर 1 to 30 पर्यंतचे स्क्वेअर इथं लिहायचे आहेत तुम्हाला. ओके, व्हिडिओ पॉज करा, आधी स्क्वेअर लिहून काढा, किती वेळ लागतो ते बघा. वेळचं जाऊ द्या, सगळे बरोबर लिहायचा प्रयत्न करा. व्हिडिओ प्ले करा आणि आता जे मी लिहून देतो आहे ते तुमच्या उत्तरासोबत मॅच करा की ते बरोबर आहेत की नाही. जे बरोबर आले त्याला टिक मार्क करा आणि जे चुकलं त्याला रॉंग मार्क करा आणि चेक करा की तुमचं किती बरोबर आलं, किती चुकीचं आलेलं आहे. ठीक आहे, इथं मी स्क्वेअर लिहितोय, तुम्ही तुमची उत्तरं आय होप व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तरं लिहिलेले असतील. आता ते एक चेक करायची. 1चा स्क्वेअर येतो 1, 2चा स्क्वेअर येतो 4, 3चा 9, 4चा स्क्वेअर येतो 16, 5चा स्क्वेअर येतो 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100 येतो. 10 × 10 100, 990, 9 9 81 या टाईपमध्ये. 11 121, 12चा स्क्वेअर येतो 12चा स्क्वेअर 144, 13चा स्क्वेअर 169, 14चा स्क्वेअर 196, 15चा स्क्वेअर 225, 16चा स्क्वेअर 256. ठीक आहे, 17चा स्क्वेअर 289, 18चा स्क्वेअर 324, 19चा स्क्वेअर 361, 20चा स्क्वेअर 400, 21चा स्क्वेअर येतो 441, 22चा येतो 484, 23चा येतो 529, 24चा येतो 576, 25चा येतो
625, 26चा येतो 676, 27चा येतो 729, 28चा येतो 784, 29चा येतो 841 आणि 30चा येतो 900. ठीक आहे, हे 30 स्क्वेअर तुम्हाला पाठ पाहिजे म्हणजे पाहिजेत. जर चुकले असतील तर करेक्ट करून घ्या, काय चुकलं आहे लक्षात घ्या. ओके, पुढे जाऊया. नेसेसरीली रिमेंबर द स्क्वेअर्स ऑफ प्राईम नंबर्स अँड सम की नंबर्स. ओके, नेसेसरी कोणाकोणाचे लक्षात ठेवायचे आहेत? प्राईम नंबर्सचे तुम्हाला स्क्वेअर लक्षात ठेवायचे आहेत 1 to 100 पर्यंतचे स्पेशली. ओके, आणि सम की नंबर्स आहेत जसे की 31, 41, 51, 60, 70, 80 म्हणजे 10च्या मल्टिपल्समधले. ओके, 31, 41, 51मध्ये लास्ट डिजिट 1 आहेत या टाईपमध्ये. ओके, काय म्हणत होतो तुम्ही? हां, युनिट डिजिट 1 आहे, इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं परत 5 आहेत. हे जे की नंबर्स आहेत या की नंबर्सचे तुम्हाला स्क्वेअर रिमेंबर करायचा प्रयत्न करायचा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. जरी नाही जमला तरी ते कसे काढायचे झटपट ते मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगणार आहेच आहे. ओके, पण हे जे आहेत यांचे प्राईम नंबर्स किंवा हे जे की नंबर्स आहेत त्या की नंबर्सचे तुम्हाला, की नंबर म्हणजे ज्यांचे युनिट प्लेसवरती 1 आहे किंवा 0 आहे किंवा 5 आहे, असे नंबर्सचे तुम्हाला स्क्वेअर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत किंवा ते झटपट पटापट काढता आले पाहिजेत. ठीक आहे, 1 मस्ट लर्न स्क्वेअर्स 1 to 50 फॉर एनी कॉम्पिटेटिव्ह. ठीक आहे, कोणत्याही प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी म्हणजे ऑलिम्पियाड असेल, NMMS असेल, NTS असेल, MTS असेल किंवा आता आपली स्कॉलरशिप आहे त्या विद्यार्थ्यांनी 50पर्यंतचे स्क्वेअर्स पाठ केले पाहिजेत असं माझं ओपिनियन आहे. की झाले ठीक आहे, नाही झाले टेन्शन घ्यायचं नाही, पण 30पर्यंतचे पाठ पाहिजे कंपल्सरी 30पर्यंतचे पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. काही पॉईंट्स बघा. स्क्वेअर ऑफ एनी नॅचरल नंबर किंवा होल नंबर किंवा इंटीजर किंवा रॅशनल किंवा इरॅशनल रिअल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, कोणताही नंबर असू द्या, कोणत्याही टाईपचा नंबर असू द्या, त्याचा स्क्वेअर केला तर तो स्क्वेअर नेहमी हा पॉझिटिव्हच असणार आहे. ओके, बट स्क्वेअर रूट ऑफ द प्रोडक्ट किंवा परफेक्ट स्क्वेअर नंबर इज आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. बघा हे काय सांगितलं बघा नेमकं. आपल्याकडे आपण जेव्हा टाईप्स ऑफ नंबर आपण शिकत होतो त्याच्यामध्ये आपल्याकडे पॉझिटिव्ह नंबर्स होते, 0 होता आणि निगेटिव्ह नंबर्स पण होते, बरोबर. आता समजा मी पॉझिटिव्ह नंबर घेतला +5 मला काय करायचं, स्क्वेअर काढायचं म्हणजे मला काय करावं लागेल, +5ला +5ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. आता याच्या केसमध्ये प्लसचं मल्टिप्लिकेशन होतं प्लस आणि 5चं मल्टिप्लिकेशन होतं 25. या केसमध्ये हा जो 25 आहे हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे आणि त्याचं रिझन 25 काय हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे आणि हा काय आहे आपला पॉझिटिव्ह आहे. आता गंमत बघा, +5च्या ऐवजी मी घेतो -5, त्याचं स्क्वेअर काढायचं म्हणजे मला परत -5नंच मला मल्टिप्लाय करायचं आहे, कारण जो नंबर मी घेतला त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं असतं. ओके, मग -5चा जर मला स्क्वेअर काढायचा असेल इथं असं लिहू शकतो मी -5चा स्क्वेअर इकडे +5चा स्क्वेअर या टाईपमध्ये. तर या केसमध्ये मला काय करावं लागेल, -5 × -5. मग आता इथं काय होणार आहे, हा मायनस आणि हा मायनस या दोघांचं इंटिजर्सच्या रूलप्रमाणे मायनस होणार आहे तुमचं प्लस. ओके, मायनस तुमचं काय होणार आहे प्लस आणि नंबरचं काय होणार आहे 5 25. मग हा +25 हा परत एकदा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे आणि तो आलाय पॉझिटिव्ह. तो काय आलाय पॉझिटिव्हच आलाय. बट या केसमध्ये +5 होता, इथे -5 आहे. म्हणजे जर तुम्ही लक्षात घ्यायचं झालं, जेव्हा माझ्याकडे +5चा स्क्वेअर घेतला तेव्हा माझा आन्सर तेव्हा माझं आन्सर काय आलं +25 आलं आणि जेव्हा मी -5चा स्क्वेअर घेतला तेव्हासुद्धा माझं आन्सर काय आलं +25 आलं. मग दोन्ही जेव्हा मी पॉझिटिव्ह नंबर घेतला जेव्हा निगेटिव्ह नंबर घेतला दोन्ही केसमध्ये माझं आन्सर काय आले पॉझिटिव्ह आले. ओके, हे स्टेटमेंटचा पहिला पार्ट. स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मग कुठलाही नंबर घ्या, नॅचरल असू द्या, होल असू द्या, इंटिजर असू द्या, रॅशनल, इरॅशनल, रिअल, कुठलाही असू द्या, ह्याच्यामध्ये इमॅजिनरी नंबर नाही घेतलेला. ठीक आहे, इमॅजिनरी नंबर तुम्हाला सांगितलं आहे I = √(-1). तो नंबर आपण इथे घेतलेला नाही आहे, त्याचा आपण स्टडी पण करायचा नाही आहे जास्त, फक्त त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवायची, आईची व्हॅल्यू काय असते. आता याचा दुसरा पार्ट बघूया. बट स्क्वेअर रूट ऑफ द प्रोडक्ट ऑर परफेक्ट ऑर कम्प्लीट स्क्वेअर नंबर इज आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. ठीक आहे,
आता मला सांगा, जर मी तुम्हाला म्हटलं व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ +25, आता हा +25 हा काय आहे? एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, कारण मला त्याचा स्क्वेअर रूट काढायचा आहे, म्हणजे तो स्क्वेअर नंबर आहे. एवढं तर मला कळालं. मग हा +25 हा डायरेक्टली मी असा पण लिहू शकतो. ठीक आहे, प्लस साईन नाही दिलं. आता याचं उत्तर काय येणार आहे? आता याचं उत्तर 2 पॉसिबिलिटी आहेत. पहिली पॉसिबिलिटी +5ची आणि दुसरी पॉसिबिलिटी आहे -5ची. ठीक आहे, म्हणजे जेव्हा मी √25 काढणार आहे तेव्हा मी +5 पण माझं आन्सर असू शकतं किंवा -5 सुद्धा माझं आन्सर असू शकतं. ओके, हे आपल्या सेकंड स्टेटमेंटचा जो सेकंड हाफ आहे त्याचा नंबर. द स्क्वेअर रूट ऑफ एनी कम्प्लीट स्क्वेअर नंबर इज आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. ठीक आहे, दोन्ही स्टेटमेंट लक्षात आले. कोणताही नंबर घेतला, ठीक आहे, एनी नंबर त्याचा स्क्वेअर नेहमी काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. आणि स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर नंबर जो काही असेल तो आयदर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. ठीक आहे, हे या स्टेटमेंटमध्ये सांगितलं. याच्यावरती स्टेटमेंटमध्ये क्वेश्चन विचारू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा काय दिलं. स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर कॅनॉट बी इव्हॅल्युएटेड. एखादा निगेटिव्ह नंबर दिला, सपोज -25 दिला, हा निगेटिव्ह नंबर आहे. जरी 25 फक्त 25 हा परफेक्ट स्क्वेअर असला, बट त्याला निगेटिव्ह साईन असल्यामुळे त्याची व्हॅल्यू, त्याचे स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही. कॅनॉट बी इव्हॅल्युएटेड, हे लक्षात ठेवायचं आहे. बट इथं मी तुम्हाला एक्स्ट्राची माहिती सांगतोय, जी 7वीला कामाची नाही आहे तरी सांगून ठेवतोय. बट इट इज स्टडीड, याचा अभ्यास कुठे केला जातो? इन द सेक्शन ऑफ इमॅजिनरी नंबर्स. आपण जेव्हा टाईप्स ऑफ नंबर्स तुम्हाला शिकवलं होतं मी एकदम सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये, त्या केसमध्ये तुम्हाला सांगितलं होतं इमॅजिनरी नंबर्स फक्त व्हॅल्यू लक्षात ठेवायची, त्याचा स्टडी तुम्हाला नाही आहे 7वीच्या लेवलला, बिलकुल नाही आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे. त्या केसमध्ये तुम्हाला ह्या निगेटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ -25चा स्टडी होतो, म्हणजे अशा नंबरचा स्टडी होतो. त्या ठिकाणी आपण काय घेतो? वी टेक आय इज इक्वल टू √1 इन दॅट केस. ओके, म्हणजे हा नंबर कसा येतो बघा. हा नंबर बघायला गेला, समजा तुम्ही हाच घेतला -√25, तर यालाच कसं लिहितात माहिती आहे का? √1 मल्टिप्लाय बाय √25. ओके, मग -1ला आपण काय घेतलं? सिम्बॉल आय घेतलेला आहे. आय मल्टिप्लाय बाय 25चं रूट एक तर प्लस येऊ शकतं किंवा मायनस येऊ शकतं. मग इथं मी प्लस और -5 लिहिणार. ओके, मग याला लिहिताना कसं लिहितो? मग √25ची व्हॅल्यू कशी येते? +-5i. या टाईपमध्ये हा स्टडी केलेला जातो. ठीक आहे, लक्षात राहिलं ठीक आहे, नाही लक्षात राहिलं तर सोडून द्यायचं पण. ओके, एक्स्ट्राची माहिती फक्त तुम्हाला सांगून ठेवली, जी पुढं कामाला नक्कीच येणार आहे, वाया जाणार नाही. कुठलंही नॉलेज वाया जात नाही. पुढे जाऊया. आता काही पॉईंट्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. एनी परफेक्ट स्क्वेअर नंबर, पहिला पॉईंट बघा. एनी परफेक्ट स्क्वेअर नंबर विल नेवर हॅव अ डिजिट 2, 3, 7, 8 ॲट इट्स युनिट प्लेस. एनी परफेक्ट स्क्वेअर नंबर, अरे बापरे, एनी परफेक्ट स्क्वेअर नंबर विल नेवर हॅव डिजिट्स ऑफ कोणते डिजिट्स? 2, 3, 7, 8 ॲट इट्स युनिट प्लेस. कोणत्याही परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या युनिट प्लेसवरती 2, 3, 7, 8 असणार नाही. ही गोष्ट इथं लक्षात घ्यायची. बघा, इथं जेव्हा आपण स्क्वेअर लिहिले तेव्हा युनिट प्लेस बघा, 1, 4, 9, 6, 5, परत 6, 9, 4, 1, 0, परत 1, 4, 9, 6, 5, 6, 9, 4, 1, 0. म्हणजे इथं लक्षात आहे का? 2 नाही आहे, 3 नाही आहे, 7 नाही आहे आणि 8 नाही आहे. हे 4 डिजिट्स कुठल्याही परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या शेवटी येणार नाहीत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग कोणते कोणते डिजिट्स येऊ शकतात परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या शेवटी? 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 6 आहे, 5 आहे, 0 आहे. हे नंबर्स तुमच्या कुठल्याही परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या शेवटी असणार आहेत. ठीक आहे, पहिला पॉईंट लक्षात आला. पुढचा पॉईंट बघा. जेवढा पहिला पॉईंट महत्त्वाचा आहे तेवढाच पुढचा पॉईंट पण महत्त्वाचा आहे. परफेक्ट स्क्वेअर नंबर ऑलवेज हॅज अ युनिट्स प्लेस डिजिट ॲज 0, 1, 4, 5, 6, 9, जे आता तुम्हाला सांगितलं. But it is not compulsory that any number which will have a digits at unit place as 0, 1, 4, 5, 6, 9 will be a perfect square number. ओके, या स्टेटमेंटचा लक्षात घ्या, अर्थ नेमका काय? एखादा नंबर जो परफेक्ट स्क्वेअर आहे त्याच्या युनिट प्लेसवरती 0, 1, 4, 5, 6, 9 याच्यापैकी कंपल्सरी तो असायलाच पाहिजे. बट याच्या उलट, जर एखादा नंबर आहे त्याच्या युनिट प्लेसवरती 0 आहे, 1 आहे किंवा 4 आहे किंवा 5 किंवा 6, 9 कुठलाही डिजिट असेल,
हे कंपल्सरी नाही आहे की तो परफेक्ट स्क्वेअर असायलाच पाहिजे. ओके, बघा इथे खाली एक्झाम्पल दिलं आहे. 961 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कोणाचा? 31चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, 31चा हा परफेक्ट स्क्वेअर आहे, बरोबर. 961 आहे, मी सांगतो बा आहे 31चा परफेक्ट स्क्वेअर आहे. तर लास्ट डिजिटला 1 आहे, बट त्याच्याच खाली एक नंबर लिहिला आहे 951. त्याचा युनिट प्लेस 1 आहे. त्याचा युनिट प्लेस काय 1 आहे, बट हा कोणाचाही स्क्वेअर नाही आहे. ठीक आहे, हा कोणाचाही स्क्वेअर नाही आहे, म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे, बट हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. ठीक आहे, म्हणजे असं काही कंपल्शन नाही आहे की जर हे डिजिट असतील तर ते नंबर परफेक्ट स्क्वेअर असायलाच पाहिजेत. ओके, स्टेटमेंट काय लक्षात येते बघा. 01456 हे डिजिट असतील तर तो नंबर परफेक्ट स्क्वेअर असायलाच पाहिजेत, असं काही कंपल्शन नाही. बट जर एखादा नंबर तुम्हाला सांगितलाय की हा परफेक्ट स्क्वेअर आहे, तर तिथं मात्र कंपल्शन आहे की हेच डिजिट मला तिथं पाहिजेत. ओके, लक्षात आलंय? दोन्ही मधला पॉईंट डिफरन्स लक्षात आलाय? चला मग पुढे जाऊया. तिसरा पॉईंट बघा. फॉर एनी परफेक्ट स्क्वेअर नंबर, कोणताही परफेक्ट स्क्वेअर नंबर तुम्हाला दिलेला असेल तर त्याचे काही पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. इफ युनिट प्लेस हॅज अ 5 देन टेन्स प्लेस मस्ट बी हॅव अ 2 ओनली. ओके, जर एखादा तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर नंबर दिलेला आहे, ओके, समजा एक नंबर तुम्हाला दिलेला आहे, हा परफेक्ट स्क्वेअर आहे. ओके, आणि याच्या एंड प्लेसला काय दिलं आहे तुम्हाला? 5 दिला आहे युनिट प्लेसला. ठीक आहे, युनिट प्लेसला काय दिलं आहे तर युनिट प्लेसला काय दिलं आहे? 5 दिला आहे. तर हे कंपल्सरी पाहिजे. जर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, तर याचा जो टेन्स प्लेस आहे, हा युनिट प्लेस झाला, हा टेन्स प्लेस झाला, तर कंपल्सरी हा इथं 2 पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे, म्हणजे शेवटी जर 25 असेल, कुठल्याही नंबरच्या शेवटी लास्टला 2 डिजिट जर 25 असेल, तर तो परफेक्ट स्क्वेअर नंबर असणार म्हणजे असणार. असायला पाहिजे, असायला पाहिजे. ठीक आहे, जर इन केस 5 आहे आणि त्याच्या मागे जर 0 दिला, तर तुम्ही शेवट डिजिट 5 आहे पण हा परफेक्ट स्क्वेअर नाही हे तुम्ही डायरेक्टली सांगू शकता. ठीक आहे, हे डायरेक्टली तुम्ही सांगू शकता. म्हणजे कसं, समजा 625 शेवटला 25 आहे, म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर असू शकतो किंवा नसू पण शकतो. या केसमध्ये तो परफेक्ट स्क्वेअर आहे, बट हाच नंबर जर तुम्हाला दिला 525, तर तुम्ही म्हणू शकता हा परफेक्ट स्क्वेअर नंबर असू शकतो, बट गॅरंटी नाही की हा असायलाच पाहिजे, या टाईपमध्ये. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला काय करता येतं माहिती का, काही ऑप्शन्स तुम्हाला इलिमिनेट करता येतात, सोडून देता येतात की ते आन्सर असणार नाही मग. ठीक आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन आपण पुढे घेणार आहोतच आहे. तर लक्षात ठेवायचं, जर परफेक्ट स्क्वेअर असेल, दिलेला आहे तुम्हाला की हा नंबर, ठीक आहे, तुम्हाला हा नंबर दिलेला आहे की हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेच आहे, मग अशा केसमध्ये जर लास्ट 5 असेल तर इथं 2 पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे, जर तो नसेल तर कुठलाही, जरी तुम्हाला तिथं लिहिलं असेल की हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, त्याचं ते रॉंग असणार. ओके, पुढं, इफ युनिट प्लेस हॅज अ 0, जर युनिट प्लेसवरती, आता परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे बरं का, हा परत एकदा तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर नंबर दिला आहे, याच्या युनिट प्लेसवरती जर 0 असेल तर कंपल्सरी त्याच्या टेन्स प्लेसवरती पण 0 पाहिजे. ठीक आहे, युनिट प्लेस हॅज अ 0 देन कंपल्सरीली टेन्स प्लेस मस्ट बी अ 0 ओनली. ओके, आता पुढे जाऊ. 5ला काय सांगितलं? 2 पाहिजे, 0 असेल तर 0च पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवायचं. काउंट ऑफ झिरोज ॲट द एंड मस्ट बी इवन. काय दिलंय? काउंट ऑफ झिरोज ॲट द एंड मस्ट बी इवन. मस्ट बी इवन. ओके, म्हणजे जर समजा एखादा मी नंबर घेतला, काय नंबर घेतला, सपोज 1000, आणि विचारलं इज इट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर, हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का, तर तुम्हाला चेक करायचं आहे ह्याच्यामध्ये झिरोचं काउंटिंग किती आहे शेवटी, म्हणजे राईट साईडकडनं इकडून किती आहे, 1 1 2 3, काउंटिंग किती आलं, 3 3, काय माझा ऑड आहे, म्हणजे हे जर काउंटिंग जे आलं ते ऑड आहे, म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही, हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही. जर याच याच्याऐवजी मी असा नंबर दिला तुम्हाला आणि विचारलं वेदर दिस नंबर बी अ परफेक्ट स्क्वेअर नंबर ऑर नॉट, मग तुम्ही काय करणार, राईट साईडकडनं जे शेवटी शेवटी 0 आहेत त्या 0चं तुम्ही काउंटिंग करणार. मग किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, 8 काउंटिंग आलं, हे इवन आहे, म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, असं त्याचं मिनिंग होतं. बघा ना, आपण आत्ता जे मग बघितले
10चा स्क्वेअर 100 किती आहेत 2 इवन. 20चा स्क्वेअर 400 किती आहेत 0 2 इवन आहे. 30चा स्क्वेअर 900 किती झिरोज आहेत 2 झिरोज आहेत इवन आहे. तर या टाईपमध्ये टू मग झिरोज किती पाहिजे 2 पाहिजेत 4 पाहिजेत 6 पाहिजेत 6 नाही सॉरी 7 नाही 6 नंतर 8 10 असे कुठल्याही इवन नंबरचं काउंटिंग पाहिजे झिरोचं. ओके, याचे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. आता जे झिरोचं आहे तेच डेसिमलचं पण आहे बरं का. इफ इट इज अ डेसिमल फ्रॅक्शन. ओके, डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय एन अपॉन डी हा फ्रॅक्शन आहे. बट याचा हा जो डिनॉमिनेटर आहे हा 10चा मल्टिपल आहे 10x मध्ये आहे. म्हणजे 1/10 2/100 30/1000 हे जे डिजिट्स आहेत हे 10चे मल्टिपल आहेत. डिनॉमिनेटर खालचे डिनॉमिनेटर 10चे मल्टिपल आहेत म्हणून यांना म्हणतो आपण डेसिमल फ्रॅक्शनमधला प्रकार डेसिमल फ्रॅक्शन. ओके, हां मग याच्यामध्ये काय सांगितलं डेसिमल डिजिट्स म्हणजे काय डिजिट्स आफ्टर डेसिमल पॉईंट डेसिमल पॉईंट नंतरचे डिजिट्स मस्ट बी इवन इन काउंटिंग एक्सक्लुडिंग झिरोज ॲट द एंड. ओके, आता इथे मी थोडंसं एक्झाम्पल घेतो. समज 2.250000 आणि आणखी एक झिरो घेतला. ओके, आता मी विचारलं वेदर दिस नंबर इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर ऑर नॉट. आता डेसिमल पॉईंट कुठे तुम्हाला सगळ्यांना दिसत असेलच. डेसिमल पॉईंट कुठे या डेसिमल पॉईंटच्या नंतर किती डिजिट्स आहेत चेक करायचं. 1 2 3 4 5 6 7 सर 7 डिजिट्स आहेत ऑड येते म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. उत्तर तुमचं चुकलेलं आहे. इथे एक कंडिशन दिलेली आहे. काय कंडिशन दिली बघा इथं एक्सक्लुडिंग झिरोज ॲट द एंड. या डेसिमल डिजिटच्या शेवटी असणारे झिरो काय करायचे कॅन्सल करून टाकायचेत ओमिट करून टाकायचेत. म्हणजे मी ह्या झिरोजला मला काय करावं लागेल कॅन्सल करावं लागेल. हे झिरोज मला काढून टाकावे लागतील. आता चेक करा तुमचे डेसिमल डिजिट्स किती आहेत. सर आता डेसिमल डिजिट्स 2 आले म्हणजे हा तुमचा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे असं त्याचं मिनिंग होतं. हाच क्वेश्चन जर तुम्हाला असा दिला 22.5 तर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही कारण डेसिमल नंतर एकच आहे जो की ऑड काउंटिंगमध्ये येतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हा पॉईंट जरा महत्त्वाचा आहे. हा पॉईंट लवकर लक्षात येत नाही. ठीक आहे, लक्षात नसेल आलं तरी व्हिडिओ थोडासा रिव्हर्समध्ये घ्या आणि परत एकदा हा पॉईंट परत एकदा रिपीट करा. जोपर्यंत कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत रिपीट करायचं आहे. पुढचा पॉईंट बघा नोट हिअर दॅट. इथं काहीतरी एक महत्त्वाची तुम्हाला गोष्ट लिहिलेली आहे. काउंट ऑफ डेसिमल डिजिट्स इन अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. परफेक्ट स्क्वेअर नंबरमधले जे डेसिमल डिजिट्स आहेत त्यांचं काउंटिंग हे ऑलवेज ट्वाईस असतं डबल असतं. कोणाच्या काउंट ऑफ डेसिमल डिजिट्स इन द नंबर. ओके, सेम इज द केस विथ काउंट ऑफ झिरोज. आता इथं क्वेश्चन तुम्हाला सांगायचं झालं बघा अशी आपण 10चा स्क्वेअर बघितला बरोबर. आपण काय बघितला 10चा स्क्वेअर किती आला 100 आला. हा जो नंबर आहे 10 याच्यामध्ये झिरो किती आहेत 1. याच्या डबल त्याच्या परफेक्ट स्क्वेअरमध्ये आहेत. सिमिलरली मी 1.5चा स्क्वेअर घेतला तर याचं मी जर स्क्वेअर केलं तर हे आन्सर येतं 2.25. 1.5मध्ये डेसिमल नंतर माझ्याकडे एक डिजिट आहे त्याची जर मी डबल केली तर परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये डेसिमल डिजिट डबल होतं. ओके, म्हणजे नंबर्समध्ये जर डेसिमल डिजिट 1 असेल तर परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये डेसिमल डिजिट व्हायला पाहिजे 2. जर 0 1 असेल तर ते पण व्हायला पाहिजे 2. जर नंबरमध्येच डेसिमल डिजिट 5 असतील तर परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये ते व्हायला पाहिजे 10 डेसिमल डिजिट्स. ओके, आणि जर एखाद्या नंबरमध्ये झिरोज जर 5 असतील तर ते परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये ते झिरोज व्हायला पाहिजे 10. ओके, एक एक्झाम्पल जर मी घ्यायचं झालं 1000चा स्क्वेअर. ओके, म्हणजे हे काय होणार आहे 1000 इंटू 1000. ओके, आता हे 1000चं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला हे आन्सर भेटणार आहे. ओके, लक्षात आलं आहे. हे आन्सर तुम्ही काढू शकता कॅल्क्युलेटरवरती तुम्ही पाहिजे तर चेक करा. हे आता जे नंबर होता 1000 त्याच्यामध्ये झिरोज किती आहेत 1 2 3 त्याचा स्क्वेअर काढला त्याच्यामध्ये झिरो किती आहेत 1 2 3 4 5 6 डबल झालं किंवा याला आपण ट्वाईस म्हणू शकतो. तर हा पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरनं पण तुम्ही क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकता. पुढचा पॉईंट बघा टू फाइंड अ स्क्वेअर रूट ऑफ फ्रॅक्शन
फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ न्यूमरेटर अँड स्क्वेअर रूट ऑफ डिनॉमिनेटर सेपरेटली. जर एखाद्या अपूर्णांकाचं तुम्हाला वर्गमूळ काढायचं असेल, ओके, एखाद्या अपूर्णांकाचं तुम्हाला वर्गमूळ काढायचं असेल तर त्याच्या अंशाचं वर्गमूळ सेपरेट काढायचं, त्याच्या छेदाचं वर्गमूळ सेपरेट काढायचं. म्हणजे जर मी तुम्हाला एक क्वेश्चन दिलं इथं 25/49 आणि विचारलं की याचा मला स्क्वेअर रूट काढा, याला मी असं पण लिहू शकतो बरं का. परत लिहितो, याचा स्क्वेअर रूट काढायचा आहे, इथं परत लिहितो, असं पण लिहू शकतो. असा पण क्वेश्चन येऊ शकतो. याचं मिनिंग आहे स्क्वेअर रूटच, हे लक्षात ठेवायचं आहे. तर या केसमध्ये तुम्हाला न्यूमरेटरचा स्क्वेअर रूट सेपरेट काढायचं आहे, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर रूट वर्गमूळ सेपरेट काढायचं आहे. वरती येतं 5, खाली येतं 7 या टाईपमध्ये. म्हणजे याचं उत्तर काय आलं 5/7. या टाईपमध्ये तुम्हाला फ्रॅक्शनचे जे अपूर्णांक आहेत त्यांचं वर्गमूळ शोधायचं असतं. ओके, पुढे जाऊया. पुढचा पॉईंट बघा. स्क्वेअर रूट ऑफ 2 डिजिट नंबर इज आयदर मिनिमम 3 डिजिट और मॅक्झिमम 4 डिजिट. ओके, 2 डिजिट नंबर्स आहेत कोणते पण, त्याचा जर मी स्क्वेअर काढला तर ते जे येणारे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत ते एकतर कमीत कमी 3 डिजिटचे तरी असतील किंवा मॅक्झिमम 4 डिजिटचे तरी असतील. ओके, आता बघा 10 to 31 हे जे 2 डिजिट नंबर्स आहेत यांचा मी स्क्वेअर केला तर यांचा जो स्क्वेअर आहे तो 3 डिजिटचा स्क्वेअर होतो. म्हणजे बघा 10 स्क्वेअरचा 10चा स्क्वेअर किती आला 100, हा 3 डिजिट आहे. 31चा स्क्वेअर केला 961, हा किती आहे 3 डिजिट नंबर आहे. तर 32 पासून पुढं 32 ते 99, 32 पासून ते 99 यांचा जर मी स्क्वेअर केला तर ते 4 डिजिटचे स्क्वेअर आहेत. ठीक आहे, म्हणजे 32चा जर मी स्क्वेअर केला तर तो किती आला 1024, 1024. हा काय झाला माझा 4 डिजिटचा स्क्वेअर नंबर आहे. तसंच 99चा स्क्वेअर केला तर 9801 आला, हा पण 4 डिजिटचा स्क्वेअर नंबर आहे. हे लक्षात आलं सगळ्यांच्या, इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या. तर मग आज आपण इथे थांबूया, हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. ही जी थेअरी तुम्हाला सांगितलेली आहे या थेअरीचा एक नीट अभ्यास करा. यातले जे पॉईंट्स आहेत, शेवटी जे पॉईंट्स सांगितले त्या पॉईंट्सला तुम्ही परत एकदा रिवाईज करा, 1-2 वेळेला रिवाईज करा. ते महत्त्वाचे आहेत, ते की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करण्यासाठी हेल्प करतील, तुमचा टाईम वाचवतील. तुमच्या आपल्या स्कूलच्या एक्झाममध्ये आपल्याला प्रॉपर स्टेप्स करावे लागतात. हे जर की पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला उत्तर तुमचं बरोबर आहे की नाही हे सुद्धा कळायला उपयोग येतो, त्याचा यूज होतो. त्यामुळं आज हा व्हिडिओ आपण इथं थांबवतोय. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर कसे फाइंड आउट करायचे, त्याचे छोटेसे त्याचे शॉर्टकट काय आहे किंवा त्याला फास्ट मेथड कोणती आहे का ते आपल्याला बघायचं आहे, किंवा आपण पटपट कशा मेथडने आपण स्क्वेअर काढू शकतो, वर्ग काढू शकतो ते आपल्याला बघायचं, ते शिकायचं. कमीत कमी टाईममध्ये आपल्याला स्क्वेअर कसे काढायचे, परत स्क्वेअर रूट कसे काढायचे, याच्या सगळ्या मेथड्स आपल्याला बघायच्या आहेत. ते आपण बघूया नंतर इथून पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण इथे थांबूया. जसं की मी म्हटलं होतं, जे शेवटपर्यंत ज्यांनी कंटिन्यू केले त्यांना हा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी लाईक करा, पहिल्यांदा असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, आणि जर तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके, अशाच अजून अभ्यासासाठी आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आज इथं आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.